सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या संकटाचा फटका धार्मिक उत्सवांनाही बसताना दिसत आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी भक्तांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसादाचा भव्य साई भंडाऱ्यावर यंदा मर्यादा आल्या आहेत। नालासोपारा पूर्वेकडील साई दत्त मंदिरात गेल्या 23 वर्षांपासून रामनवमी निमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे जेवण आयोजित करण्यात येत होते। मात्र यंदा गॅस टंचाईमुळे हा भंडारा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे। त्याऐवजी भक्तांना महाप्रसाद म्हणून शिरा वाटप करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे अनेक भक्तांमध्ये नाराजी असली तरी परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे। गॅस तुटवड्यामुळे धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी 23 वर्षांची अखंड परंपरा खंडित होणे ही भाविकांसाठी निश्चितच खंतजनक बाब मानली जात आहे। आम्हाला असं वाटतं की एकंदरीत गॅसची टंचाई पाहता शासनाने दिलेलं जे आव्हान पण होतं ती टंचाई पाहता आणि गोरगरिबांच्या घरामध्ये पहिल्या चुली पेटाव्या, भंडारा थोडासा मनात खंतही वाटते आहे की भंडारा असतो, दरवर्षी लाखो हजारो भाविक इथे येतात आपल्याकडे आणि हे घेतात। पण ठीक आहे, यावर्षी आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करू की जे युद्ध आहे ते लवकरात लवकर संपू आणि जगामध्ये शांतता लाभावी, यासाठी आम्ही पण इथे प्रार्थना करणार आहोत। आणि पुढल्या वर्षी हा भंडारा थोडासा मोठ्या जोमात, आमचं रौप्य महोत्सवी वर्ष देखील पुढल्या वर्षी आहे, तर ते चांगल्या प्रकारे करू अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो। साई दत्त ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गेले 23 वर्षे महाभंडाराचं आयोजन करण्यात येतं, पण यावर्षी गॅस टंचाईमुळे तो भंडारा न करता त्याने प्रसादावरती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आम्हा सर्व भाविकांना मान्य आहे, कारण की देशात गॅस टंचाई ही मोठ्या प्रमाणात दिसत आहे, त्यामुळे हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे। पण या पुढच्या वर्षी आम्ही रामदेवताकडे प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी हे विघ्न परत येऊ नये, कधीच येऊ नये, आणि त्यामुळे परत आम्हाला हा दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा आस्वाद घेता येईल, हीच आमची प्रार्थना आहे।